नमस्कार. पक्षीतज्ञ डॉक्टर सतीश पांडे सर यांच्यासोबत पक्षी अभ्यासक विशाल तोडे यांनी संवाद साधलेला आहे, तो आपण आता ऐकूया. आपण तुमचं बालपण कुठे म्हणजे 1962 पुणे. पुण्यातलं पण दुसऱ्या वर्षीच मी साताऱ्याला गेलो. सातारा सैनिक स्कूलमध्ये शिकवायचे, शिक्षक होते. बालपण तुमचं साताऱ्यातलं. सातारा. आणि राहायला आमचं घर होतं सैनिक शाळेमध्ये. आता सैनिक स्कूल प्रत्येक स्टेटमध्ये एक सैनिक स्कूल आहे, पण दिस वॉज द फर्स्ट सैनिक स्कूल. अच्छा. गंमत अशी होती विशाल की सैनिक शाळा त्यावेळेला कसं होतं की गावाच्या बाहेर होती आणि तिथे आजूबाजूला सगळी शेती. त्यामुळे आमच्याकडे दूध घालायला गवळीच यायचा. अच्छा. आणि सगळे आंबराया, जांभळाची झाडं सगळं, आणि आजूबाजूला डोंगर, म्हणजे समोर अजिंक्यतारा. तिथनं अजिंक्यताराला जायला, चालत जायला आम्हाला 40 मिनटं लागायची एवढं. आणि रोज उठून आपलं डोंगरांवरती फिरणे. आणि त्यावेळेला तुला सांगतो की लोकवस्ती खूप कमी. आणि जे पाणी पडायचं, जंगलं तोडलेली नव्हती आणि अजूनही तोडलेली नाही आहेत. साताऱ्यातल्या जंगलांची गंमत अशी आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे प्लांटेशन्स खूप आहेत तिथे चांगले. तर तिथे पाणी व्हायला लागलं ना, म्हणजे पावसाळ्यामध्ये जे झरे व्हायला लागायचे, म्हणजे आमच्या सैनिक शाळेच्या ह्याच्यातनं 2 झरे जायचे मोठे मोठे. सैनिक उन्हाळा सुरुवात झाला तरी त्याच्यातनं पाणी वाहत राहायचं. अच्छा. म्हणजे त्या झऱ्यांमधलं पाणी वाहत राहायचं. मग त्याच्यामधले मासे, मग ते मासे पकडायचे. अलग लक्षात. ओके. मग गवत असायचं, म्हणजे ते 6-6 फूट उंच. त्या गवतातनं वाट काढत जायचं झऱ्यापर्यंत. मग ते बाटल्या असायच्या बघा हॉर्लिक्सच्या. तर त्या हॉर्लिक्सच्या ट्रान्सपरंट बाटल्या असायच्या. तर ते आधी बघायचं मासे कुठनं जातात त्या झऱ्यांमधनं. आता झरे म्हणजे असं 8 फूट 10 फूट असे उंच आणि शालो असायचे, मध्ये मध्ये डोळ. तर ते बघायचे की त्यांच्या अशा वाटा ठरलेल्या असायच्या. तिथे ती बाटली ठेवायची. ते बाटल्यात गेले की हात घालायचं आणि वरती काढायचं. 4 दिवस ठेवायची ॲक्वेरियम मध्ये, परत जाऊन सोडून द्यायचं. मग झाडांवरती एवढे फळं लागलेली, तिथे मोर असायची बसलेले झाडांवरती. बयाची घरटी, अगणित बयाची घरटी, व्हल्चर्स. तर तिथे त्या अजिंक्यताराच्या जवळ वाघजाई म्हणून डोंगर आहे. वाघजाई. त्या वाघजाईच्या डोंगराच्या तिथे खाली पारशांची विहीर आहे. ती म्हणजे त्यांच्या अंत्यविधीची विहीर. म्हणजे त्याला ते टॉवर ऑफ सायलेन्स. वाघजाई डोंगराच्या पायथ्याशी आहे, अजूनही आहे ती. पण तुम्ही त्या परिसरात राहिला? तिथे नाही, तिथे आम्ही जायचो. का जायचो तर तिथे व्हल्चर्स बसलेले असायचे, गिधाड. हजारोंनी गिधाडं असायची. आणि ते तिथं पारशी पॉप्युलेशन बरीच होती साताऱ्यामध्ये त्यावेळेला. अच्छा. त्यामुळे कुणी समजा गेले तर ते तिथे ठेवलेले असायचे. आणि तेव्हा एवढी तिथे व्हल्चर्स जमायची. आणि आमच्या घराच्या मागे, म्हणजे सातारा सैनिक शाळेमध्ये आमचं क्वार्टर होतं, म्हणजे क्वार्टर्स होते आम्हाला. आणि क्वार्टर्स पण खूप मोठे मोठे होते. म्हणजे 6 खोल्यांचं क्वार्टर, पुढे मोठं अंगण, मागे मोठं अंगण, त्याच्या मागे अजून मोठं अंगण. त्यामुळे मला ही आवड. मग त्याच्यामध्ये झाडं लावणे, फळभाज्या आपल्या आपल्या लावायच्या. म्हणजे वांगी, भेंडी, दुध्या, भोपळा सगळं आपले आपले. पेरूची झाडं, सीताफळाची झाडं, मग आळूची पानं सगळी. तर मग ते तिथं बाहेर हे होतं ना, काय म्हणतात त्याला, आपले भांडी धुण्याची जागा. तर ते तिथे ते आळूच्या ह्याच्यात सोडलेलं. त्यामुळे आळू फोफावलेला, बरं खाण्याचा आळू. म्हणजे ते सगळ्या. आणि गाव जे होतं की जिथे मार्केट प्लेस होतं मागे, सदर बाजार म्हणून. सदर बाजार ते, कारण मिलिटरी एरिया ना सगळे. तिथे बाजूला आमच्या आवार संपलं की थोड्याच अंतरावरनं वेण्णा नदी व्हायची. कृष्णा आणि वेण्णा आहे ना, तर कृष्णा नदी, वेण्णा. तर वेण्णा नदी तिकडनं जवळनं व्हायची आमच्या. तर तिथे जायचं. तर तिथे पण खूप. आणि तिथेच सांगण्याचा उद्देश हे सगळं काय आहे की बायोडायव्हर्सिटी वॉज व्हेरी रिच. तर त्यामुळे ते सगळ्या इतक्या लहानपणापासून पक्षी दिसायचे. आणि आमच्या घरी 2 गोष्टी होत्या. म्हणजे आई वडील हे शिक्षकी पेशातले होते. आईला आणि आम्हाला पुन्हा, म्हणजे घरात पैसे नसायचे फार, पण पैसे आले ना थोडेफार, म्हणजे यांचे पगार झाले की पहिल्यांदा तिथे पुस्तकं घेऊन यायची. तू बाहेर बघितली ना, मला माझी पर्सनल लायब्ररी, माझी 10,000 पुस्तकांची पर्सनल लायब्ररी. ती बाहेरची नाही, अजून आहेत त्याच्या दुप्पट. तिकडे तर नाही, तिकडे याच्या इथे आतल्या खोलीत आहेत, विला हॅबिटॅटला ठेवलेली आहेत. ती फक्त ऑर्निथॉलॉजीची पुस्तकं तिकडे नेऊन ठेवली. आई पुस्तकं आणायची सारखी. अच्छा. आणि त्याच्यातनं पुस्तकाची आवड निर्माण झाली, खूप पुस्तक वाचन. आणि वडील माझे सारखं पुस्तकं वाचत राहायचे. म्हणजे तेव्हा मग आम्ही फ्योडोर डॉस्टॉव्स्कीची पुस्तकं, लिओ टॉल्स्टॉयची पुस्तकं, मग त्याच्यानंतर आता मला एक नवीन पुस्तक म्हणजे जिओवानी ग्वारेशी म्हणून ऑथर आहे, जिओवानी ग्वारेशी. तर तो तेव्हा म्हणजे ही खूप, म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांची आमची सैनिक शाळेतली लायब्ररी होती ना, इट वॉज व्हेरी रिच. आणि त्याच्या लायब्ररियनची नाव मला माहिती आहे, SP कराडे मध्ये, श्रीधर कराडे.
तर ते लायब्ररीन होते आणि ते इतकी पुस्तकांचे एवढे डेडिकेटेड होते. अरे तेव्हा ते पुण्यातनं जाऊन नवीन काही आलं होते त्या काळी ते तेवढे ग्रंथपाल होते, ग्रंथपाल शाळेचे ग्रंथ. 1970s मध्ये ॲस्टेरिक्स आणि ऑब्लिक्सची पुस्तकं, टिनटिनची कॉमिक्स, ते सगळं आणायचे तिथे. म्हणजे ते तेव्हापासनं मग सलीम अलींची सगळी 10च्या 10 व्हॉल्यूम्स तिथे होते. त्या हां, स्टुअर्ट बेकर, E.C. स्टुअर्ट बेकर, त्याचे आपले फॉन ऑफ ब्रिटिश इंडिया, मग निडिफिकेशन, बेकर इज निडिफिकेशन ऑफ द बर्ड्स, निडिफिकेशन ऑफ द बर्ड्स ऑफ इंडियन एम्पायर, म्हणजे अंड्यांवरचं पुस्तक बेकरचं. त्याच्यानंतर हे काय म्हणतात त्याला, जेर्डन, टी.सी. जेर्डनचं पुस्तक, जेर्डनचे 3 व्हॉल्यूम्स, तर ते होते. सलीम अली आणि डिलन रिप्लेचे 10 व्हॉल्यूम्स, हे सगळं आमच्या लायब्ररीमध्ये त्या काळी होतं. आणि तेव्हा ते आम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणजे आई वडिलांचं सांगितलं मी तुला. दुसरं एक म्हणजे आमचे देवदासन म्हणून सर होते, देवदासन, ते झुलॉजीचे सर. तर ते तुला कळलं आता की ते आमचे नाही, देवदासन सर म्हणून होते. तर तेव्हा मी ते 5वीचं लिहून ठेवलं 1972 मध्ये, 5th स्टँडर्डमध्ये गेलो तेव्हा ते ना 1979 मध्ये तो कायदा आला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, की त्याच्या अंडर ऑल हंटिंग एव्हरीथिंग. 79 मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला. मी 5th स्टँडर्डमध्ये गेलो 1972 मध्ये. त्याची अंमलबजावणी व्हायला खूप वर्ष गेली पुढं. पण ते 72 मध्ये जेव्हा मी शाळेत गेलो, सैनिक शाळेत ना, तेव्हा टॅक्सिडर्मी शिकवायची. ते आम्हाला टॅक्सिडर्मी म्हणजे पक्ष्यांमध्ये पेंढा भरून ते ठेवायचं. हां, तर ते टॅक्सिडर्मी करण्यासाठी पहिले ते पक्षी मारायला लागायचे. तुम्ही ते प्रशिक्षण घेतलं त्याचं? हां, तर ते देवदासन सर म्हणून जे होते आमचे, देवदासन अजूनही आहेत, ते मद्रासला आहेत आता. तर ते त्यांचा अजूनही फोन येतो मला. झुऑलॉजीवाले शिक्षक, झुऑलॉजीचे शिक्षक होते आमच्या शाळेतले. 11वी गेल्यानंतर? नाही, 5वी मध्येच. 5वी पासनं ते 10वी पर्यंत ते होते आम्हाला. बरं. आणि त्यांनी विज्ञान शिकवणारे झुऑलॉजी अत्यंत प्रेमाने शिकवायचे. तर ते जे होते ते होते ख्रिश्चन. आणि तर ते सगळं जाऊ दे, म्हणजे पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज इतकं प्रेमाने शिकवायचे. आणि त्यांनी ते एअरगन होते आमच्याकडे. तर तेव्हा ते एअरगननी पक्षी मारायचे आणि आम्हाला ते टॅक्सिडर्मी शिकवायचे. आणि तेव्हा आम्ही टॅक्सिडर्मी करून ठेवलेले पक्षी अजूनही आहेत शाळेमध्ये, इतक्या सुंदर क्वालिटीची टॅक्सिडर्मी. आणि तेव्हा 5वी ते 10वीच्या दरम्यान, 5वी ते 8वीच्या दरम्यान, 5वी ते 8वी खूप केली, खूप. आणि तेव्हा मग ते डिसेक्शन करायचे ना, तेव्हा मग ते इंटरनल ऑर्गन्स दिसणे, आणि त्याच्यामधनं मग ते इतकं प्राणीशास्त्राची आवड निर्माण झाली की देन आय इव्हेंच्युअली वेंट टू मेडिसिन. ओके, अलग लक्षात. त्या आवडीमुळे तुम्ही ती एक आवड. आणि दुसरी आवड अशी होती की खूप वेळेला असं दिसायचं की लहान शहर होतं ना, आणि तेव्हा असं वाटायचं, म्हणजे सातारा लहान तेव्हा, म्हणजे काय फार मोठं नव्हतंच ते, जरी छत्रपतींची गादी होती वगैरे, ठीक आहे, पण गाव तसं लहानच होतं. पुणे आणि मुंबईच्या मानाने खूपच स्मॉल. आणि बरं, वैद्यकीय ह्याच्यामध्ये बघितलं तर इतकं ॲडव्हान्समेंट नव्हतं. बरं, 1970s मध्ये तसं पण वैद्यकीय ॲडव्हान्समेंट फार नव्हतेच. पण तेव्हा आम्ही काय बघायचो की पेन आलं, हे आलं की या आता म्हणजे आम्हाला तिथनं गावात जायला 10 किलोमीटर लांब होतं गाव. तर ते बसची सर्व्हिस नाही, तर आम्ही खूप वेळेला कार्यक्रम असले तर चालत घरी यायचो. तर रात्री 10 वाजता नाटकं बघायला गेलं, कधी काय यांची पुरंदर यांची, शिवाजी महाराजांची भाषणं असायची, तर ते शाहू कला मंदिरमध्ये असायची. तर ते संपलं की रात्री 11 वाजता बस नाही, काय नाही, 10-11 किलोमीटर चालत यायचं रात्री सुटल्यानंतर. पण एवढी आवड सगळी. तर तेव्हा मी असं बघायचो की पेन आलं, हे आलं, तर इमिजिएट ट्रीटमेंटच अवेलेबल नाही. ओके. सो मग असं मला तेव्हा खूप वाटायचं की आपण काहीतरी करू शकतो का, असं करू शकतो का. आणि आमच्या बाबांनी तेव्हा ते म्हणायचे की बाबा काहीतरी शिकून लोकांसाठी आपला फायदा ते व्हायला पाहिजे. तर ते विनोबा भावेंना वगैरे भेटलेले होते त्या काळी. तर विनोबा भावांची ते एक आठवण सांगायचे. ते मला सांगायचे की ते गेले एकदा त्यांच्याकडे. ते विनोबा भावेंनी त्यांना विचारलं की तुम्ही काय करता. ते म्हणले मी शिकवतो. ते म्हणे विनोबाबांनी परत त्यांना विचारलं की तुम्हाला मी विचारलं नाही तुम्ही काय नोकरी करता. मी म्हणले तुम्ही काय करता. ओके. मग त्यांना काय कळे ना. ते म्हणजे नोकरी म्हणून तुम्ही पोटापाण्याचा उद्योग म्हणून तुम्ही नोकरी करता, लोकांसाठी काय करता असा प्रश्न. तेव्हा मग ते मला म्हणायचे की हे पोटापाण्याचे उद्योग सगळे करतात, समाजासाठी तुम्ही काय करता, तुमची काय बांधिलकी आहे, कमिटमेंट, असं तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय सांगायचं. तर ते सांगायचे असं. मग त्याच्यानंतर मग ते देवदासन सरांचं सांगितलं मी तुला. ती आवड खूप होती. आणि ते इव्हेंच्युअली असं, आणि प्रत्येकाला कसं असतं की यू हॅव टू हॅव गुड पेरेंट्स. बरोबर. माणूस स्वतःहून काही नसतो. म्हणजे ते आपल्याला कळायलाच पाहिजे. यू आर व्हॉट यू आर ओनली बिकॉज ऑफ युअर पॅरेंट्स. दुसरी गोष्ट फ्रेंड्स.
फ्रेंड्स इतके चांगले मिळायला पाहिजे की ते चुकीच्या मार्गाला लागले की गेले. आता आमचे सगळे मित्रमंडळी खूप चांगली होती आणि दे वर व्हेरी एनकरेजिंग. अच्छा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी केल्या की त्यांना खूप कौतुक करायचं, कौतुक करायचं ते. सगळंच एकमेकांचे कौतुक करणं. तर त्या कौतुकामधनं माणसाला खूप एनकरेजमेंट मिळतं. आय थिंक देअरफॉर मी सगळ्या लोकांना अजूनही तेच सांगतो की एनकरेजमेंट द्या. लोकांच्या चुका काढत बसण्यापेक्षा एनकरेज करा. अच्छा, चुका तुमच्या प्रायव्हेटली सांगा, पब्लिकली एनकरेज करायचं. पब्लिकली एनकरेज करायचं. आणि ते आपल्याला मिळाले सगळे मित्र चांगले चांगले. आणि अगदी मला विठ्ठल शिंदे म्हणून एक मित्र आहे, आठवतो, इतका गरीब घरातला होता, पण मला पहिला यायचो मी सारखा. अरे सतीश पहिला आला, अरे काय कसला भारी माणूस. तेव्हा मलाही कळायचं. मग मी म्हणायचं तुला काही येत नाही, तू बस, चल इथं बस. ओके, चल मी आपण काय तुला मला अरे हे नाही करतात. मग म्हटलं चल आपण बसू. मग असं शिकवायचं. ती अशी मंडळी जोडली जातात रे. तेव्हा एक कळलं की पैशाला व्हॅल्यू नाही आहे. व्हॉट माय पेरेंट्स टॉट मी इज दॅट इज मोर माणुसकीला व्हॅल्यू. माणुसकीला व्हॅल्यू. तुम्ही कुठल्या घरात जन्माला येत आहे तुमच्या हातात आहे का? नाहीच आहे. तुमचं कुठली जात आहे, कुठला धर्म आहे, काही नाही तुमच्या हातात. तुम्हाला माणूस हा कळायला पाहिजे. तेव्हा आमच्या घरामध्ये आम्हाला एवढं शिकवलं की एक म्हणजे माणसाबद्दल प्रेम पाहिजे, माणुसकी पाहिजे आणि ज्ञानाबद्दल प्रेम पाहिजे. आस्था पाहिजे. दोन प्रेम म्हणजे ज्ञान मिळवलंच पाहिजे. ज्ञानच पाहिजे मिळवलं म्हणजे दॅट इज द ओनली ॲसेट, बाकी काही नाही आहे. तर हे दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या. मग त्याच्यातनं मग पुढे मग हे झालं. त्याच्याबद्दल टॅक्सीडर्मी झालं आपण बघितलं. मग रीडिंग. आमची लायब्ररी मी तुला म्हटलं, आमची वैयक्तिक घरात पण लायब्ररी खूप आई सारखं म्हणजे तेव्हा फास्टर फेणे, गोट्या असली पुस्तकं असायची. पण त्याच्यात सगळीकडं ॲडव्हेंचर. पण माझी शाळा सैनिक स्कूल, मग त्याच्यामध्ये स्पिरिट ऑफ ॲडव्हेंचरच होतं. त्याच्यात कॉलेजमध्ये गेलो, त्याच्यामध्ये मला पण कधी मला असं वाटलं नाही पहिल्यापासून की आर्मीत जावं. रेजिमेंटेशन काय आपल्याला कधी आवडायचं नाही. म्हणजे तू सांगणार आणि मी करणार असं नाही. आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे आणि आपल्याला आवडायचं काय. मला ते पहिल्यापासून कळलं की मला मेडिसिन आवडतं. तो आर्मी वॉज आउट. पण तुमचं ते डिसेक्शन करण्याच्या आवडीतनं तुम्ही डिसेक्शन आणि एकंदर लाईफ कसं आहे, पक्षी कसे उडतात, म्हणजे गंमत वाटायची. मग आम्ही विचारायचो कसे उडतात सर. तर ते काय तेवढं हे नाही. 9-10 मध्ये फ्रॉग डिसेक्शन होतं, शार्क डिसेक्शन होतं आणि अर्थवर्मचं डिसेक्शन पण होतं. अरे तेव्हा आणि आम्ही सेंट्रल बोर्डमध्ये होतो ना. बरं, हा केंद्रीय विद्यालय सेंट्रल बोर्डमध्ये ते सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. तो त्या शाळेत अभ्यासक्रमाचा आणि ते शिकवायचे आणि आमचे सर शिकवायचे. त्यामुळे तो एक आई वडिलांचा मोठा हे आणि आजूबाजूचा हॅबिटॅट वॉज व्हेरी रिच. मी तुला म्हटलं त्यामुळे ते बघायला मिळायचं ऍक्च्युली. म्हणून तुमचा म्हणजे तो बया म्हणलं की ते बया विवर म्हणजे तो बघायला. त्यावेळेला सुद्धा आम्हाला 50 पक्ष्यांची माहिती होती. अच्छा, म्हणजे आपल्याला जे आता कावळा, चिमणी, पक्षी, 50 पेक्षा जास्त पक्ष्यांची माहिती काढते आम्हाला सर लिहूनच घ्यायचे. आणि आम्ही मारायचे ते मारलेले पक्षी टॅक्सीडर्मी करा. एग्रेट म्हटले की बगळ्यांचे 5 प्रकार मला माहिती होते तेव्हा. त्यावेळी म्हणजे ते सांगायचेच ना ते सगळं. ते याचं असं आहे, याचं असं आहे. मग तेव्हा मोजमाप, हे असं करा, तसं करा. सो दिस वॉज सॉर्ट ऑफ अ सायंटिफिक बॅकग्राऊंड विच इज क्रिएटेड. आणि इन माय ओपिनियन व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची झाली तर त्याच्यातनं मला तिथं एक गोष्ट वाटते की सायन्स, एव्हरीथिंग शुड बी ग्राउंडेड ऑन सायन्स. कारण सायन्सच्या शिवाय काहीच पुढे होतं. आज मेडिसिन सायन्सच्या शिवाय जाते, गट फिलिंगने काही होत नाही. त्याच्यातनं अंधश्रद्धा निर्माण व्हायची शक्यता असते. सो ते एक झालं. मग हॅबिटॅट वॉज फार भारी होत्या. ग्रासलँड्स होते, रिव्हर्स होते. माऊलीला नदी होती, तर आम्ही ना माऊलीला सायकलवरनं जायचो कंटिन्युअस. माऊलीची हे रे रामशास्त्री प्रभूंचं माहुली म्हणजे तिथं ती संगम माहुली म्हणजे वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. आणि तिथे मासेमारी करणारे कोळी खूप होते कारण तेव्हा मासे खूप मिळायचे. आणि तेव्हा मध्ये पहिल्यांदा आम्ही वांब पाहिली, वांब, ईल ते मोठे. मग आम्ही ते आमचे फिशिंग रॉड्स तयार केले. मग त्याचे वेगळे वेगळे हुक्स आणायचे, मासे पकडायचे, परत सोडून द्यायचे वगैरे असले प्रकार सगळे करायचे. म्हणजे पॉईंट काय होता की क्युरिओसिटी खूप जागृत झाली, बघायला मिळालं. आता काय होतंय की मुलांना क्युरिओसिटी खूप आहे, बघायला काहीच मिळत नाहीये. तेव्हा ते बघायला पण मिळालं आणि जे बघायला मिळालं ते नर्चर पण केलं. म्हणजे आई वडिलांनी काय किंवा शिक्षकांनी काय असं नाही सांगितलं की फक्त अभ्यास करा. आमच्या शाळेमध्ये हॉकी होतं, फुटबॉल होतं, क्रिकेट होतं, बास्केटबॉल होतं, व्हॉलीबॉल होतं, टेनिस होतं, लॉन टेनिस होतं, टेबल टेनिस होतं, बॅडमिंटन होतं, सगळं. आणि आम्ही टुर्नामेंट्सला जायचो. त्याचबरोबर फायरिंग होतं. आय वॉज अ कॅडेट अंडर ऑफिसर. तर त्या फायरिंगमध्ये आय वॉज एक्सलंट. त्याच्यानंतर सायकलिंग, मॅरेथॉन, म्हणजे आम्हाला रनिंग असायचं रोज, मिनी मॅरेथॉन, तर ते पळायला लावायचे. हा सगळा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्याबरोबर फोटोग्राफी क्लब होता त्यावेळेला. माझे 5वीत मी काढलेले फोटो अजून आहेत. तर ते डेव्हलप करायला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये फिल्म टाकायची, डेव्हलप करायची आम्ही फोटोग्राफी क्लबमध्ये.
आणि ते लाल दिवे लावून त्याच्यानंतर त्याचे प्रिंट्स करायचे, त्याचे एनलार्जमेंट्स करायचे, हे शिकवायचे आम्हाला शाळेमध्ये. ओके. सो फोटोग्राफी वॉज नाही आता म्हणजे नुसतं काढले आणि इतर डिलीट केलं असं नाही. तर फोटोग्राफी मला ऍक्च्युली ते सगळं डेव्हलपिंग, प्रिंटिंग, एनलार्जमेंट सगळं तेव्हा आम्ही शिकलो. ओके. त्याच्यानंतर बोट मेकिंग क्लब होता, एरो मॉडेलिंग क्लब होता, म्हणजे विमानं छोटी छोटी करून त्याला इंजिनियर टाकून उडवायचो. कसली आणि छोटी विमानं, बरं ती पेट्रोलची छोटीशी मोटर्स मिळायचे. मग त्याच्यावरनं मग बर्डचे फ्लाईट कसे, मग कसा अँगल ऑफ अटॅक कसा, ते तेव्हा शिकवलेले. सी दिस इज सो इम्पॉर्टंट की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवड लहानपणी. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलोक्युशन कॉम्पिटिशन्समध्ये मी पहिला असायचो नेहमी, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. आणि आमच्या शाळेमध्ये ऐन वेळेला टॉपिक द्यायचे आणि तिथे एक्सटेम्पोर बोलायचं. सो दॅट वी यूज टू डू. आणि मी भारतभर त्यावेळेला सैनिक शाळेतर्फे गेलो होतो आणि प्रत्येक वेळेला गोल्ड मेडल आणि कप घेऊन आलेले. सो दॅट वॉज माय व्हेरी गुड थिंग. म्हणजे मला ती खूप आवड, कारण पाठांतर अजूनही आता म्हणजे अजूनही मी करतो पाठांतर, पण पाठांतराची खूप आवड आहे. आणि खूप म्हणजे श्लोक, आरत्या, सगळ्या गोष्टी तिथपासनं. तर मग कविता, त्याच्यात पॅसेजेस, म्हणजे एक तास पॅसेजेस पाठ करून ठेवायचे. तर त्याच्यामुळे मग थोडी बुद्धिमत्ता वाढते. आणि या गोष्टींची आज माझ्या मते ना हे फार गरजेचं आहे. पाठांतर कुठं राहिलं रे? तुम्हाला तर मोबाईल सुद्धा दुसऱ्याचा नाही सांगतात, स्वतःचा मोबाईल बघायचं म्हटलं तर ते असंच बघतो का. सी दॅट ह्याच्याने काय होतं ना, बुद्धी तल्लख होते खूप. पण आजकाल कविता पाठ करतोय. नाही करायला पाहिजे रे. आणि असं तर बोलता यायला पाहिजे. बरं त्यावेळेला ते आठवता यायला पाहिजे. बरं सगळ्या कविता बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये रिलिजन नव्हता की ख्रिश्चन लोकांच्या असतील, कुठं मुसलमान लोकांच्या असतील, कुठे हिंदू लोकांच्या, ते सगळे. बिकॉज आमच्या कॉलनीमध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहायचे. कधीही कुणालाही कुणाचा धर्म काय आहे. आता जेव्हा आमच्या घरी गणपतीची आता वेळ यायची तर ते आमच्याकडे जवळजवळ 17-18 घरं होती. त्या सगळ्यांच्या घरांमध्ये ख्रिश्चन लोकांच्या घरामध्ये गणपतीची आरती व्हायची. कारण हे सगळे लोक आपल्या घरी यायला पाहिजे म्हणून ते गणपती बसवायचे का. अरे सगळी अशी गंमतचं म्हणजे सी इट वॉज लाईक अ व्हेरी कॉस्मोपॉलिटन प्लेस. सो त्या काळात इतकं धर्म म्हणजे धर्म हा प्रकारच नव्हता, जात हा प्रकारच नव्हता. म्हणजे खूप मोठा झाल्यानंतर मला ते कळलं. तोपर्यंत म्हणजे आय वॉज नॉट इव्हन अवेअर. कधी बोलण्यामध्ये कधी कोणाच्या आलं नाही, काय नाही. काय वाटायचं की पक्षी आहे, प्राणी आहे, माणूस असं. सो ते झालं. त्याच्यानंतर मग क्युरिओसिटी झालं, फोटोग्राफी मी तुला सांगितलं. मग मेडिसिनबद्दल खूप कुतूहल. मग अभ्यास करायला पाहिजे मेडिसिनमध्ये. अभ्यास बरं, आमच्या आईवडिलांनी कधीही आम्हाला अभ्यास करा म्हणून सांगितलं नाही. नेव्हर. म्हणजे ते कधी विचारायचे पण नाही कधी काय झालं आणि काय नाही. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली असेल काय असेल, मला अजूनही अनेक गोष्टी एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतात. तर दॅट इज माय गॉड्स गिफ्ट. पण ते झालं. मग 12वीला मी पहिला आलो. 12वी सायन्स, कारण सायन्सच घ्यायचं होतं. आणि तेव्हा मग CBSEचा बोर्ड झाला आणि महाराष्ट्र बोर्ड आला. आणि मग त्याच्यामध्ये मी पहिलाच आलो. पण त्यावेळेला सुद्धा ते हे होतं, काय म्हणतात त्याला, ती आमची पहिली बॅच 12वीची सेकंड बॅच. 12वी चालू झालं तरी आमची सेकंड बॅच, दुसरी बॅच फक्त 11वीला होतं. आता मग आमची 12वीची सेकंड बॅच होती सायन्स. मग तेव्हा मी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पण ठेवलं होतं. आणि मला तेव्हा मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा 100 out of 100 होती 12वीला. सगळ्या बोर्डामध्ये. म्हणजे आम्ही ते म्हणजे डिस्ट्रिक्टमधले पहिल्या काही लोकांमधले आमचे होते. त्यामुळे मला डायरेक्टली ॲडमिशन मिळाली होती UDCTमध्ये. पण UDCT इज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. UDCT इट इज द मोस्ट प्रीमियर इन्स्टिट्यूट फॉर केमिकल टेक्नॉलॉजी इन द कंट्री. डायरेक्ट ॲडमिशन होती मला. आणि तेव्हा पण मग मेडिसिनमध्ये पण होती मी डायरेक्ट मिळालेली. मेडिकल कॉलेजमध्ये पण मिळाली होती ओपन मेरिट. आणि इंजिनिअरिंगमध्ये पण मिळाली होती, तिन्ही ठिकाणी. तर आणि तेव्हा ते तिन्ही ते हे जास्त पहिले. मग करायचं होतं मेडिसिनच. मग ते केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये मला सगळ्या लोकांनी सांगितलं अरे UDCT म्हणजे सगळ्यात मोठं, म्हणजे काय ते सोडूच नको. तर ते मी म्हटलं काय आपल्याला आवडत नाही, हे आवडायचं नाही ते करायचं नाही. ते जरी मोठं असलं तरी आपलं आयुष्य काय आपण खराब करून घेऊ शकत नाही. त्यामुळे मग मेडिसिनमध्ये तेव्हा मी होतो सैनिक शाळेत ना. नाही सैनिक शाळेत नाही, साताऱ्याला रयत शिक्षण, म्हणजे कोल्हापूर युनिव्हर्सिटी होती बघ तेव्हा. कोल्हापूर युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी. तर शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर 2 मेडिकल कॉलेजेस होती. एक मिरज मेडिकल कॉलेज आणि एक सोलापूर वैशंपायन मेडिकल कॉलेज. पण तुमचं मग वैशंपायनला झालं ना? नाही, मी मिरजला झालं. मी वैशंपायन, तुमचं MBBS शिक्षण मिरज मेडिकल कॉलेज. आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट मेडिकल कॉलेजेस. आणि इव्हन नाव
अतिशय सुंदर. आणि ते कॉलेज इतकं भारी आहे बरं का, तुला सांगतो विशाल, की त्याचे प्रत्येक बिल्डिंग वेगळी आहे का. अच्छा. आणि मल्टी स्टोरेड बिल्डिंगच नाही आहे. सांगलीला ना ते? नाही, मिरजेला. मिरज, पण सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. हां. आणि मिरजेला प्रत्येक आता अॅनाटॉमी डिपार्टमेंट वेगळं, तिथपासनं मध्ये 100 मीटरची जागा, फिजिओलॉजी डिपार्टमेंट, फार्मेकॉलॉजी डिपार्टमेंट, PSM डिपार्टमेंट, असे प्रत्येक वेगळे वेगळे डिपार्टमेंट. म्हणजे एक क्लास झाला ना की सगळी गँग उठणार, चालत दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाणार, तिथे बसणार की दुसरा क्लास, की तिथं तिसरा क्लास, मग मायक्रोबायोलॉजीमध्ये जा, अशी मजा. बरं अॅनाटॉमीचे मोठे, बरं त्यावेळेला आम्हाला अॅनाटॉमीला 5 लोकांनी मिळून एक डेड बॉडी होती. बर. म्हणजे इतकी मजा. म्हणजे ते डेड बॉडी अशी मध्ये ठेवतात, तिकडे 3 लोक, इकडे 3 लोक, 6 लोकांमध्ये, कधी कधी 2. आमच्या टेबलवरती आम्ही दोघं इकडे, तिकडे 3 जण होते. ही लक्झरी होती. आणि त्यामध्ये इतका आमचा अॅनाटॉमीचे शिक्षक भारी होते. डॉक्टर आठवले म्हणून होते अॅनाटॉमीचे शिक्षक. अरे काय, पण अॅनाटॉमी पण म्हणजे मग मला इतकं आवडतं की ते इतकं तोंडपाठ झालं, एवढं घोटवून घेतलं की क्रॉस सेक्शनल अॅनाटॉमी, लॉन्जिट्युडनल अॅनाटॉमी, ॲक्झियल अॅनाटॉमी, कोरोनल अॅनाटॉमी, सजाटल अॅनाटॉमी, काय म्हणशील त्या सेक्शन. असा सेक्शन घेतला तर कसं दिसेल, असा घेतला तर कसं. जे आज CT स्कॅन आणि MRI स्कॅनला लागतं, जे आज मला सोनोग्राफी करताना लागतं, मी माझा प्रोब फिरवला की सेक्शन बदलतो. बरोबर. त्याच्या म्हणजे त्या सेक्शनला इथे ही आर्टरी तर ह्या सेक्शनला ती कशी असेल हे मला माहिती असण्यासाठी अॅनाटॉमी, तेव्हाची अॅनाटॉमी इतकी भारी होती. त्याच्यामुळे मला त्या रेडिओलॉजी बद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आणि त्याच्यामध्ये नाही ते म्हणजे सोपं गेलं मला. त्याच्याबद्दल कुतूहल अशासाठी निर्माण झालं की जे दिसत नाही ते आज काय आहे हे ह्याच्याने दिसतंय. आलं म्हणजे कसलं हे मॅजिक आहे. म्हणजे जेव्हा फर्स्ट सोनोग्राफी आली भारतामध्ये, तेव्हा इथे डॉक्टर बाळ परांजपे, गोष्ट होती ती 1978 साली, पहिल्यांदा 77-78च्या दरम्यान. हा, सोनोग्राफी पुण्यात आली पहिल्यांदी. अच्छा. ते बाळ परांजपे म्हणून डॉक्टर होते इथे, ते गेले आता लक्ष्मी रोडवर. तर त्यांचा टेलिव्हिजनवर कार्यक्रम होता. आणि तेव्हा तो ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन होता. आमच्या घरी टेलिव्हिजन होतं तेव्हा. आणि म्हणजे ते आमच्या आईलाच आमच्या म्हणजे बेसिकली काय नवीन आलं की ते चिमटा काढायचे, पण म्हणजे पगार पण काही फार नव्हते. तर ते ती घेऊन आली आणि ते लोन फेडत होते अनेक दिवस. काय आणलं होतं? टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट. आणि तिथे आमच्याकडेच टीव्ही असल्यामुळे एवढे सगळे गँग आमच्याकडे रोज रात्री गँग. तेव्हा तो कार्यक्रम होता अल्ट्रासाऊंड बद्दल, की हे सोनोग्राफी नावाची नवीन टेक्निक आली आहे वगैरे. ते तेव्हा तुम्ही MBBS ला? आणि मी MBBS ला नाही, मी 10वीत नाही, तेव्हा मी 8वीत का 79 झालं, 76 मधली गोष्ट आहे बघ. 9वीत 10वीत असेल तेव्हा मी ते बघितलं. मी म्हटलं अरे हे काय आहे भारी. म्हटलं आतलं ते बाळाचे हार्टबीट्स दाखवले वगैरे. अरे म्हटलं हे आपल्याला करायचं, दिस इज समथिंग आय वॉन्ट टू डू. ते बाबा म्हटलं अरे हे करायचं, हे म्हटले सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, मग मला अभ्यास करायला पाहिजे. म्हटलं की अभ्यास तर करू की आपण, पण म्हणलं हे पाहिजे आपल्याला करायचं. सो ते तेव्हा डोक्यात शिरलं. फॉर्च्युनेटली आय कुड डू इट. तर ते मग झालं. मग तिथनं आम्ही MBBS ला मिरज मेडिकल, एक्सलंट टीचर्स. अगेन मी वारंवार सांगतो लोकांना, वी आर मोस्ट ग्रेटफुल टू अवर टीचर्स अँड आवर फ्रेंड्स अँड आवर पेरेंट्स, बस. आणि मग ते झालं. मग MBBS मध्ये असताना सुद्धा आम्ही खूप वेळेला, म्हणजे मी तेव्हा होतो मार्डचा सेक्रेटरी झालो नंतर मी. मार्ड महाराष्ट्र असोसिएशन, आय वॉज अ मार्ड सेक्रेटरी का. तर तेव्हा आम्ही मिरजेवरनं सांगलीला जायचो आमच्या क्लिनिकसाठी. आणि तेव्हा आम्हाला बसच नव्हती. तर आम्ही PMT म्हणजे मिरज आमचं हॉस्टेलपासून मिशन हॉस्पिटलपर्यंत चालत जायचं, ते 1.5 किलोमीटर. मग ते जायचं, मग तिथं लाईनीमध्ये उभं राहा, बस 4 गेले की 1 मिळायची. तिथं गेलं की क्लिनिकला वेळ झालेला असायचा. MBBS नंतरच्या ना गोष्टी. हा, म्हणजे MBBSच्या सेकंड इयरलाच क्लिनिक्स असतात ना आपले, मेडिसिनचे क्लिनिक असतात, सर्जिकल असतात, गायनेकचे असतात. तर सांगली सिव्हिलमध्ये क्लिनिक असायचे. तर हे असे प्रकार व्हायला लागले. मग मी म्हटलं की आपल्याला बस पाहिजे कॉलेजसाठी. म्हटलं बाकी सगळ्या कॉलेजेसला बस आहे, आपल्याला बस कशी नाही. मग आम्ही स्ट्राईक केला. तेव्हाचे चीफ हेल्थ मिनिस्टर होते, ते आले. ते म्हटले की तुम्ही स्ट्राईक बिक सगळे मागे घ्या, काही बस बीस मिळणार नाही, हे असंच आहे. आम्ही त्यांना पकडून ठेवलं. अरे ते सगळं झालं, पोलीस बिलीस. तर आम्ही म्हटलं डीनला म्हटलं की बघा सर, आपल्या कॉलेजच्या आवारामध्ये तुम्ही पोलीसला परवानगी द्यायचं कारणच नाही आहे. आणि विदाऊट युअर परमिशन हे कॅनॉट कम. म्हटलं आमची मागणी एकदम रास्त आहे, तर तुम्ही आम्हाला बस द्या, आम्ही यांना सोडतो. काय ते दिली त्यांनी बस. 10 दिवसांनी बस आल्या 2. तर मग ते झालं. मग त्याच्यानंतर असं मी काय ऑन द बिहाफ ऑफ मार्ड म्हणून तेव्हा काही
वेगळ्या पद्धतीने ॲडमिशन्स दिल्या गेल्या होत्या हे ते, तर त्याच्यावरती पण मी केसेस हायकोर्टमध्ये जाऊन मी गेलो होतो. तेव्हा जस्टिस जहागीरदार होते. बर. तर तेव्हा मी ते केस घेऊन गेलो होते. म्हणले सर, म्हणजे व्हेर इज युअर लॉयर. म्हटलं सर माझ्याकडे लॉयर बिअर नाही, कारण की आम्हाला असं वाटतं की इनजस्टिस झालं आणि मला काय म्हटलं वी डोंट हॅव मनी फॉर अ लॉयर. तर मग म्हटले जहागीरदार सर होते तेव्हा, ते म्हटले की कोर्टचं जबाबदारी आहे की इनजस्टिस हा व्हायला नाही पाहिजे. तुमच्याकडे पैसे नाहीत हा तुमचा दोष नाही आहे. वी विल गिव्ह यू लॉयर. तुम्हाला काय म्हणायचे तुम्ही सांगा मला, मी ऐकायला तयार आहे. मी सांगितल्यानंतर अरे 2 दिवसांनी निर्णय देऊन त्यांनी ते करेक्ट केलं नाही का. म्हणजे अशी माणसं होती का, असे मला एक्सपिरियन्सेस आहे. म्हणजे त्याच्यामुळे मला ते लॉ अँड ऑर्डरवरचा विश्वास पण खूप वाढला. ओके. अशी परिस्थिती आहे. आता हल्ली जरा वेगळी परिस्थिती आहे. आता वेगळीच परिस्थिती आहे. आताच्या परिस्थितीवरून बोललेलं तेव्हा वेगळी परिस्थिती. तर ते तसे मेडिसिन. आणि मग दुसरी गोष्ट अशी होती की हे मी सोनोग्राफीचं बघितलं, तर त्याच्यानंतर एक असं आमचे शिक्षक सतत सांगायचे की ट्राय टू एक्सेल इन व्हॉट यू डू. यू शुड एक्सेल. तुम्ही सगळं सर्वस्व पणाला लावा त्याच्यामध्ये. कारण आपण जे शिकतो ना, आपण जे करतो ना, आता पण मी बोलतोय ना तुझ्याशी, सी दिस इज अ पार्ट ऑफ माय लाईफ दॅट आय एम एक्सपेंडिंग. तर ते मी नीटच करायला पाहिजे. बरोबर. हाफ हार्टेडली जर मला करायचं असलं ना, तर मग मी तुला म्हणणार की मला इंटरेस्ट नाही, तुझा पण मी तू वेळ घालवू नको, मी माझाही वेळ घालवत नाही. मग जर मला बोलायचंच आहे तर आय शुड बी फुल्ली गिव्हिंग व्हॉट एव्हर आय हॅव, बिकॉज आय एम स्पेंडिंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. बरोबर. तर हेच मी माझ्या आता विद्यार्थ्यांना पण ते सांगतो की व्हॉट एव्हर यू डू, डू इट द बेस्ट पॉसिबल. आणि मग तू म्हण की मी बेस्ट पॉसिबल केलं पण मला जमलं नाही, हे मला समजू शकतं. मग ते अजून आपण कसं चांगल्या पद्धतीने करायचं हे आपण ठरवू, किंवा तुला ते त्याच्यात आवडच नसेल तर सोडून दे, वेगळं काहीतरी करू आपण. सो दिस इज व्हॉट वी हॅव बीन टॉट. सो एक्सेल करण्याच्या दृष्टीने मग जेव्हा आमचं MBBS झालं, MD झालं, मग ते MD इथे पुण्याला रेडिओलॉजीला पुण्यात तुमचं सांगलीत पूर्ण झालं. मेडिकल कॉलेज मिरज. आणि तिथनं मग मला MBBS रेडिओलॉजी पूर्ण पाहिजे होतं. झालं. मग रेडिओलॉजीचं इंटरेस्ट रेडिओलॉजी नव्हतंच तेव्हा. कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये रेडिओलॉजी हा विषयच नव्हता. बरं. सो आय गॉट द ॲडमिशन इन BJ मेडिकल कॉलेज. BJ मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मला खूप चांगले शिक्षक मिळाले इथे सुद्धा. ओके. तर डॉक्टर रहाळकर सर म्हणून होते, ही वॉज माय गाईड, ही इज नो मोर. तर त्यांनी खूप हे केलं. डॉक्टर किन्नरे सर म्हणून आहेत, ही वॉज किन्नरे KINARE. ओके. अरुण किन्नरे, वन ऑफ द टॉप मोस्ट सोनॉलॉजिस्ट इन द पुणे इवन नाव. तर ते माझे शिक्षक होते. तर त्यांनी खूप शिकवलं मला. त्यांनी तेव्हा पैसे मिळायचे नाही, तर ते कामाला बोलवायचे, पैसे द्यायचे, स्टायपेंड द्यायचे. हां. सो अशा पद्धतीने. पण मग त्यांनी ते एक सांगितलं की चांगलं करा. आणि मग त्या दरम्यान एकदा एक केस आली, तेव्हा मी KM हॉस्पिटलमध्ये होतो. बरं. आणि KM हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीज करायचे आमच्याकडे. ते ब्रेन न्यूरोसर्जन्स खूप चांगले होते. आणि तेव्हा मी अँजिओग्राफी करायचो ब्रेनची. त्या काळामध्ये 1982 मधली गोष्ट असेल. तेव्हा डायरेक्ट कॅरोटिड पंक्चरनी करायचं. म्हणजे इथे रक्तवाहिनीमध्ये डायरेक्ट सुई टाकून त्याच्यात डाय इंजेक्ट करून, सेंट्रल लाईन टाकून, नाही डायरेक्ट निडलच ठेवायचं. निडल ठेवून खटाखट मारायचं. इथं टाकायचं, कॅसेट टाकायचे, काढायचे असे खटखट. एक कॅसेट हे असायचं, त्याच्यात 4 कॅसेट असायचे. एक इमिजिएट, दुसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे व्हेनस फेज पर्यंत सगळं असे मॅन्युअली करायला लागायचं. ते मी करायचो तेव्हा खूप. मग तेव्हा इतके प्रोसिजर्स करायचो सगळ्या. म्हणजे त्याच्यात कॅरोटिड अँजिओग्राफी असायची, ब्रॉन्कोग्राफी असायची, सायलोग्राफी असायची, मायलोग्राफी असायची, फिस्च्युलोग्राफी असायची, डॅक्रिओसिस्टोग्राफी, म्हणजे डोळ्यांचे टियर ग्लँड्सचे त्यांच्या हे करायचं. म्हणजे तू म्हणशील ते सगळ्यांचे. आणि सगळे मी काढलेले पिक्चर्स आमच्या लायब्ररीमध्ये अजूनही शिकवायला ठेवलेले. ओके. इतके सुंदर कॉलेज इथे KM हॉस्पिटल. इट इज वन ऑफ द टॉप मोस्ट रेडिओलॉजी इमेजिंग लायब्ररी. ओके. मग तुम्ही KM कधी जॉईन केलं तुमच्या? KM मध्ये त्याच वेळेला आय केम टू रेडिओलॉजी. MD रेडिओलॉजीला आलात तेव्हा? MD रेडिओलॉजी आलो तेव्हा, MBBS झाल्यानंतर 85 मध्ये असेल ते. आणि तेव्हा 2 वर्ष तुमची MD रेडिओलॉजी BJ ला कंप्लीट झाली. BJ मेडिकल म्हणजे BJ मध्येच, म्हणजे BJ मध्ये असताना KM मध्ये माझं काम होतं, बट आय वॉज अंडर BJ. अच्छा. 1900 कितीचा काळ होता तो? 85. आणि त्यावेळेला आणि हे माझं पक्ष्यांची आवड जी होती फार पहिल्यापासूनची, ती होतीच त्याच्यामध्ये. तर त्या दरम्यान मग ते बर्ड्सची आवड भयंकर होती. तेव्हा मग आमचं काय चालायचं, वाचन, प्रचंड वाचन. मग तेव्हा मग ते ट्युबरक्युलोसिस कुठल्या पक्ष्यांना गेला, मग व्हाईट विंग्ड वुड डक नावाचं तेव्हा मला ते होतं, की व्हाईट विंग्ड वुड डक नावाचं होतं भारतामध्ये. तेव्हा ते नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये खूप पॉप्युलेशन होती. ते सडनली डिमाइज झालं, ट्युबरक्युलोसिस व्हायचं त्यांना. देन आय अंडरस्टूड की सी ऑल दीज डिसीजेस ऑफ ह्युमन्स अँड डिसीजेस ऑफ बर्ड्स, आणि ह्याच्यामध्ये खूप साम्य आहे.
म्हणजे पक्ष्यांना पण डायबिटीस होतो, पक्ष्यांना पण बीपी होतं, पक्ष्यांना पण म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यामध्ये. असतात पक्ष्यांना. हां, तर त्यासाठी इन्फेक्शन्स आपल्याकडे होतात, ते होतात. आणि आता ते इतकं महत्त्वाचं झालंय की नाव बर्ड फ्लू इज गोइंग टू बिकम द नेक्स्ट पॅन्डेमिक. या लेवलला आपण आलो. या लेवलला म्हणजे तेव्हापासनची जी म्हणजे तेव्हा मला एक हे वाटतं की बर्ड्स बद्दल प्रचंड आवड होती, ती मी नर्चर केली स्वतःची. म्हणजे कॉलेज हायस्कूल पासून बीजे मेडिकल तुमचं MD रेडिओलॉजी म्हणजे प्रायमरी स्कूल पासूनच, म्हणजे प्रायमरी स्कूलमध्ये सुद्धा आम्ही ते बया विवरची याची घरटी बघायला सारखंच हिंडायचो. तेव्हा ते टेलर बर्डचं माझ्याकडे फोटो आहे खूप जुना. टेलर बर्डची 5 पिल्ले आहेत अशी हातामध्ये धरलेली. ओके, तुम्ही त्यावेळी माझ्या मित्रांनी धरलेली अशी. तर ते म्हणजे खूपच आवड रे. मी नाही का म्हटलं तुला, ते सर पण होते आणि आमच्या 5वी पासून त्याला खूप हे झालं. तर ते तेव्हापासूनची आवड, मग ती वाचून 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 नर्चर करत राहायचं सारखं. पण तेव्हा इंटरनेट नव्हतं. बरोबर. म्हणजे जेव्हा मी ह्याला आलो, MBBS संपत आलं माझं आणि माझं इंटर्नशिप चालू झालं, तेव्हा तो पेजर आला लेखा पहिला. तो पेजर होता, ते टिंग टिंग वाजायचं, त्याच्यात 134 नंबर आला की त्या 134ला फोन करा की मग ते सांगायचे की आता इकडे ही इमर्जन्सी, इकडे जा. पेजर्स तेव्हा आले. सो दॅट टाइम दिस इंटरनेट, म्हणजे मोबाईल वॉज नॉट देअर. आणि मग तेव्हा मग वाचन हे खूप महत्वाचं होतं बघ. ओके. सो वाचनामध्ये मग लायब्ररीज वर व्हेरी इम्पॉर्टंट. मग काय वाचायचं, तर त्याला गुड टीचर्स अगेन, तुम्हाला चांगल्या लोकांचे संपर्क, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणे हे अत्यंत महत्वाचं आहे. असं मी अजूनही सगळ्यांना सांगतो की तुम्ही चुकीच्या कंपनीमध्ये गेला की तुमची सगळ्याची वाट लागली. म्हणून हे गुरु आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. सो तर ते झालं. तर ते त्याच्यातनं ते पक्ष्यांच्या बद्दलची माझी खूप त्याच्यात मग आमच्या रेडिओलॉजीमध्ये एकदा काय आलं माहिती आहे का, AJR अमेरिकन जर्नल ऑफ रेडिओलॉजी नावाचं मासिक आहे, इट्स अ जर्नल. तर त्याच्यामध्ये एका व्हॉल्यूममध्ये एक असा इंटरेस्टिंग एक्सरेज म्हणून हे असायचं त्या काळी, सेक्शन होता. तर त्याच्यात पक्ष्यांचे एक्सरेजचं हे आलं, पक्ष्यांचे एक्सरेजचं तंत्र. ते वेगळे वेगळे म्हणजे कसे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स असतात, कसे असतात. आणि मग ते माझ्या लक्षात आलं की अरे हे झालं खूपच वेगळे, यांच्यात मॉडिफिकेशन्स आहेत वेगळे, फ्लाईटसाठी वेगळे मॉडिफिकेशन्स आहेत, कसे आहेत काय आहेत. मग ते चालू केलं की बर्ड्स कसे उडतात, काय करतात, मग व्हॉट आर द मॉडिफिकेशन्स इन दर बॉडी. सो नाव व्हॉट हॅपन्ड इज माय नॉलेज ऑफ मेडिसिन, माय नॉलेज ऑफ फिजिओलॉजी, अॅनाटॉमी अँड व्हॉट इज हॅपनिंग इन ऑर्निथॉलॉजी, बर्ड लाईफ, हे कोरिलेशन करायचा प्रयत्न झाला. अँड दॅट आय फाउंड वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग. बरं, मी लोकांशी बोलायला लागलो तर डॉक्टरांना अनेक काही फारसं माहितीच नसायचं, कारण त्या काळी पक्षी बघणं हा चेष्टेचा विषय झालेला होता. म्हणजे आजही तसं, म्हणजे ते म्हणाले तुमचा काही वेळ जात नाही का म्हणून तुम्ही पक्षी बघताय, हे करायचं. तो एक प्रकारची हेटाळणी व्हायला लागली. मग आपल्याला पक्षी, आणि ते सारखं तसंच व्हायचं. मग ते तरी पण आय नेव्हर केअर्ड, म्हणजे मला आवडतं ते मी करायचो. आणि मग कॅमेरा आणला होता मध्ये. मी जेव्हा इंटर्नशिप करत होतो ना, तेव्हा पहिल्यांदा मला स्टायपेंड मिळाला. तेव्हा तो स्टायपेंड होता 500 रुपये. तर त्याच्यामध्ये 300 रुपयाला तो नॅशनलचा पॅनासॉनिकचा कॅमेरा मिळायचा. ओके. तो छोटावाला माहिती का तुला, ते असं असं करायचं, ते आहे माझ्याकडे अजून. तर त्या कॅमेरा आणला आणि पॅनासॉनिकचा कॅमेरा होता, नॅशनल पॅनासॉनिकचा होता, छोटा साधा रे, शूट पॉइंट अँड शूट कॅमेरा. ओके. पण तो आपल्याकडे आला रे, आमचं जायला म्हणा. तेव्हा आमच्या फोटोग्राफी क्लबमध्ये तेव्हा याशिकाचा पण कॅमेरा होता, हॅझलब्लॅडचा कॅमेरा होता आमच्या मी पहिला कॅमेरा याशिकाचा घेतला, याशिकाचा फक्त 1200 रुपये होती. पण त्याच्यातनं मी ते फोटो काढायचो. मग मी काय करायचो, ते पक्ष्याचं काही घरटं दिसलं ना की तिथे जाऊन जवळ बसायचं, झोपायचं, अंगावरती कापड टाकायचं, झोपून राहायचं. ओके. 4-4, 5-5 तास शांतपणे झोपणं. तेव्हा मुंग्या चावायच्या, हे चावायचं, हालायचं नाही. तेव्हा मग एखादा चांगला फोटो मिळाला. देन आय लर्न पेशन्स. ओके. सो दॅट पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन व्हॉट यू लर्न इज की जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स पण पाहिजे आणि सेन्स ऑफ पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला अँटिसिपेट करता यायला पाहिजे तो पक्षी काय करतोय. ते सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आणि त्या आपल्यालाच शिकायला लागतात. त्यावेळेला मग मी काही पक्षी बघायचो ना, तेव्हा मग कळायचं की अरे हे ओळखू यायचे नाही. तेव्हा आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये एकदम छोटंसं फील्ड गाईड होतं सलीम अलींचं. ओके. आणि त्याच्यामध्ये ते छोटं पुस्तक होतं बघ, ते या साईजचं होतं, 8x10चं. आणि त्याच्यामध्ये खूप सिलेक्टेड पक्ष्यांची चित्र असायची आणि त्यात फोटोग्राफिक गाईडच नव्हतं फर्स्ट. तर त्याच्यात बघून मग आम्ही ते ओळखायचो आणि ते बघितलेला पक्षी ओळखायला मला अगदी आठवते. पहिला पक्षी मला जो ओळखता नव्हता आला तो ब्लॅक विंग्ड काईट होती. ओके. तो आता ब्लॅक शोल्डर्ड काईट. आणि मी बघितलं आणि मला म्हटलं अरे काय झालं, मी बघितलं ती सापडली लाल डोळा. अरे आय वॉज सो हॅपी. तिचं नाव तेव्हा ब्लॅक विंग्ड काईट, तेव्हा ब्लॅक विंग्ड होता, आता ब्लॅक शोल्डर्ड. आता ब्लॅक शोल्डर्ड होता. आणि आय वॉज सो हॅपी. मी म्हटलं अरे काय पक्षी, पुस्तकांमध्ये कसलं भारी आहे राव,
पुस्तकात बघितल्यावर कळतंय. ते मग ते सलीम अलींचं पुस्तक होतं का ते? सलीम अलींचं पुस्तक. मग ते सगळं पाठ. मग ते त्यावेळी तुमचं MBBS वगैरे पूर्ण झालं होतं? इट वॉज नाही, शाळेतच होतो मी. 10वीला होतो. 10वीच्या वर्षात 10वीची गोष्ट आहे. सलीम अलींचं हा, सलीमांचं पुस्तक आमच्या शाळेच्या लायब्ररीत होतं ना. हँडबुक 10 पहिला व्हॉल्यूम पक्ष तुमचा 10 व्हॉल्यूम पण कापशीच्या होते. घरीपासून तुमची सुरुवात झाली? हा, शाळेपासूनच मी तुला सांगितलं ना, 5वी पासून. पहिला पक्षी ओळखला 5वी पासून. आणि मी आणि तेव्हा मी ते एअरगन घेऊन मारायचो सुद्धा पक्षी. ते तर मी खूप लोकांना सांगितलंय. आणि मला एकदा सर म्हटले की तुला पण एवढा तुझं नेम चांगला आहे, तू NCC मध्ये आहे, तू कॅडेट अंडर ऑफिसर झालो तो मी 11वी मध्ये असताना शाळा सोडल्यावर. तेव्हा ते मला म्हणायचे की मग तू एअरगन घेऊन मार ना पक्षी. तर मला ते समूह आवडायचं नाही. टॅक्सीडर्मीसाठी. हा, टॅक्सीडर्मीसाठी. मग मी म्हटलं एकदा आता एवढं सगळं म्हणतात, मी घेतलं पक्ष, ते गन घेतली हातात. आणि हे बसली होती, अरे चिमणी बसली होती तिथे. आणि मी मारल्यानं ढपकन पडली ना लेगा खाली. आणि ते खाली पडली तर मी गेलो. आणि ती असं करत होती आचके. आणि ती हातात धरली मी, मला असलं फाटली माझी माहिती आहे. आणि मी ती घरी घेऊन गेलो. वडिलांना म्हटलं की आई वडील होते दोघंही. म्हटलं हे असं झालं. आणि ती मेली माझ्या हातात. आणि मग आई मला म्हटली की आता कर आता जिवंत परत. कर जिवंत परत म्हटल्यावर मला तर दुसरा शॉक बसला. अच्छा. म्हणजे मी असं काय करतोय काय, मला म्हणजे डेथ मी पहिल्यांदाच पाहिलं रे. आईला मी म्हटलं हे भयंकरच प्रकार आहे. आणि देन आय रिअलाइज्ड की हे करायलाच नाही पाहिजे. आपलं सगळं आयुष्य तू परत जिवंत कर म्हटल्यानंतर मला ते कळलं की किती लिमिटेड हे आहे. म्हणजे आपल्याला लहानपणी सुद्धा आपण सेन्सिटिव्ह असतो रे. आणि ते म्हटलं की आपल्याला काहीच करता येत नाहीये. बरोबर. मग निदान वाईट तरी करू नये ना कोणाचं. मग चांगलं करता आलं तर नाही आलं तर पण हे आपण तर वाईटच करून बसलो. म्हटलं हे तर आपल्या आयुष्यामध्ये परत कधीच करायचं नाही. आणि तेव्हापासून मी ते कधी एअरगनला हात लावला नाही. टॅक्सीडर्मी तेव्हा करायचं ते पण. मग त्याच्यानंतर मग आम्ही ते वेगळं सायन्स म्हणून बघायचो. पण आय नेव्हर किल्ड अ बर्ड आफ्टर दॅट वॉज अनदर आय ओपनर. म्हणजे हे किती भयंकर असतं आणि लाईफ किती फ्रेजाईल आहे ते कळतं रे. बरोबर आहे की नाही. तर मग ते एक इंटरेस्टिंग होतं. मग त्याच्यानंतर मग काय झालं, मग हे सगळं बघितलं. मग जे दिसत नाही त्याच्याबद्दलचं खूप प्रेम वाटायचं. म्हणून मग सोनोग्राफीचं मिळालं. मग रेडिओलॉजीमध्ये गेलो. मग तेव्हा मी ठरवलं की मला अल्ट्रासाऊंडमध्येच प्रॅक्टिस करायची आहे. मग तेव्हा अल्ट्रासाऊंड शिकायला गेलो. मग परदेशी गेलो. मग तेव्हा ते सगळ्यात बेस्ट करायचं. परदेशात काय परदेशामध्ये मी काय होतं तेव्हा मी KM हॉस्पिटलमध्ये होतो. कधीची गोष्ट आहे साधारण? दिस वॉज इन आफ्टर माय MD. मला वाटतं 89 मधली गोष्ट असेल. 88-89 मधली गोष्ट आहे. आणि तेव्हा मी KM मध्ये मी म्हटलं ना तुला आम्ही अँजिओग्राफीज वगैरे करायचो. त्या दरम्यान एकदा एक पेशंट आला होता. त्याच्या किडनीमध्ये बसाबस रक्त जात होतं. अच्छा. हिमॅच्युरिया. ओके. भयंकर. आणि त्याची बायोप्सी केली होती. ओके. हिमॅच्युरिया होता त्याला? हा. आणि बायोप्सीच्या नंतर किडनी बायोप्सी केल्यानंतर हिमॅच्युरिया बसला. आणि मग तेव्हा मी अँजिओग्राफीच करायचो. आणि तेव्हा कॅथेटर्स वगैरे पण आले होते. तेव्हा मग मला आणि तेव्हा आम्ही अँजिओग्राफी करायचो म्हणजे त्या याच्यामध्ये बघून त्या इमेज इंटेन्सिफायर नव्हता. ते फ्लोरोस्कोपीच्या स्क्रीनवरती अंधार करून ते कॅथेटर टाकून मी ते बघायचं. आणि ते भयंकर प्रकार आम्ही केले. तर ते आम्ही त्याच्यात मग मला ते युरोलॉजिस्ट होते. ते म्हटले की अरे सतीश ते जरा बघतोस का किडनीमधनं काय अँजिओग्राफी करून आपण बघूया ना कुठनं ब्लिडिंग होते. तर मी टाकली त्याच्यात. तर त्याला AV फिस्चुला होता त्या पेशंटला. तेव्हा बिकॉज ऑफ द बायोप्सी म्हणून ब्लिडिंग होतं. हिमॅच्युरिया त्या AV फिस्चुलामुळे होता. मग ते म्हटलं आता काय करायचं. देन आय ब्लॉक दॅट AV फिस्चुला. ओके. विथ अ कॉईल. अच्छा. आणि ते इमिजिएटली ब्लिडिंग थांबलं. अँड देन आय वॉज द फर्स्ट पर्सन इन द कंट्री टू स्टार्ट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. बरं. तुम्ही इंटरव्हेन्शनल इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजिस्ट. आय एम. सुरुवात तुम्ही केली त्याची? हां. इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजी. आय वॉज वन ऑफ द फर्स्ट persons in the country. And I also was instrumental in finding the Society for Interventional Vascular Radiology. पण आता जी भारतात इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जी सुरू झाली ही तुम्ही सुरू केली? आय वॉज वन ऑफ द फर्स्ट पर्सन्स डुईंग दॅट. पुण्यातले तर फर्स्ट. पुण्यातले तर अगदी 100. आणि भारतात मध्ये सुद्धा. म्हणजे आणि मग त्याच्यामुळे काय झालं ते तुला त्याची पुढची गोष्ट सांगतो. ओके. सो वेन माझ्याकडे असे खूप मी इंटरव्हेन्शन्स केले. मग मणक्यामध्ये होतं त्याला पॅरालिसिस झाला होता. हिमॅन्जिओमा होता. अच्छा. लंबर स्पाइन L1 चारू आपटेचा पेशंट होता. तर मग ते त्यांनी मला सांगितलं अरे सतीश बघ हिमॅन्जिओमा मोठा सुजलेला होता वर्टिब्रा दोन्ही पायाले. मग मी ते एम्बोलाइज केलं. टेबलावरती पाय हलवायला लागला. हो का. आणि असे खूप पेशंट्स करायचो. मग ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलायझेशन्स. ओके. हिमोप्टायसिस खोकल्यातनं रक्त ते तर म्हणजे आय डन मोर दॅन आय थिंक 2500 केसेस आहेत माझ्या ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलायझेशनच्या. फर्स्ट इन द कंट्री. म्हणजे मी R&R हॉस्पिटल मिलिटरी दिल्लीचं जे आर्मीचं हॉस्पिटल आहे तिथं ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलायझेशन चालू करून आलोय. ओके. कमांड हॉस्पिटलमध्ये CTC मध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी मी चालू करून दिली.
आणि माझे सगळे सक्सेसफुल केसेस मी दाखवले त्यांना. त्यांनी मला सांगितलं वी विल पे, यू कम टू UK. ओके. आणि दॅट टाइम हॅमरस्मिथ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर DJ ॲलिसन म्हणून होते. ही वॉज द इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीचा बॉस. ही हॅड रिटन द बुक ऑन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. ओके. तर ते म्हणले की ही स्पोक टू डॉक्टर ॲलिसन आणि आय वॉज कॉल टू UK. आणि मी तिथे हॅमरस्मिथमध्ये राहिलो आणि DJ ॲलिसन बरोबर काम केलेलं का. ओके. दॅट वॉज द वन ऑफ द. आणि देन ही टूक मी टू वन. आणि मग ते त्यांनी मला खूप फिरवलं अख्ख्या इंग्लंडमध्ये. ते तुमचा पहिला म्हणजे MD नंतर तुम्ही पहिल्यांदा परदेशात हॅमरस्मिथ UK. अँड दॅट वॉज ऑन द इन्व्हिटेशन ऑफ द रॉयल कॉलेज. UK मध्ये तुम्ही ते कोर्स करण्यासाठी गेले होते. हां, म्हणजे इंटरनॅशनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीचं ट्रेनिंग किती महिन्यांचं ते? 6 months होतं. 6 months टोटल. ते UK मध्ये 3 महिने आणि मग अमेरिकेत 3 महिने झालं. ते तिथे एक अरिना व्हान ब्रेडा म्हणून होत्या ईस्ट व्हर्जिनियामध्ये. तर तिथे ते हिपॅटो पोर्टल शंट्स करायच्या. ते तर मी काय काम करून करायचो इथं, बापरे. म्हणजे मला अजूनही आश्चर्य वाटतं. म्हणजे जगात कोणी करायचं नाही ते मी सगळं पुस्तकं वाचून करायचो लेखा. ओके. आणि सगळे सक्सेसफुल व्हायचे. तर ते सगळं शिकायला. आणि त्यावेळेला डॉक्टर सेल्डिंगर वॉज अ पर्सन ज्यांनी इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीचं चालू केली होती टेक्निक. तर त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला होता रॉयल कॉलेजने. त्या कार्यक्रमाला त्यांनी मला नेलं होतं. तर ते अशी गमजे ते जाऊ दे सर. तर ते सगळे असे प्रकार ते मी पाहिले. आणि तेव्हा मग मी स्लिमब्रिज म्हणून एक गाव आहे. स्लिमब्रिज UK मध्ये. ओके. वेअर देर इज अ वॉटरफॉल ट्रस्ट. वॉटरफॉलचं ट्रस्ट आहे. ओके. तर तिथे डक्सवरती प्रचंड काम करतात. तर तिथे व्हिजिट केली. ओके. आणि मग ते पाहिलं. मग तेव्हा परत माझा तो जुना सगळं, कारण ते आवडच होती ना. मग अमेरिकेला गेलो होतो. तर तेव्हा ते बाकीच्या काही नॅशनल पार्क्समध्ये जाऊन तिकडले पक्षी तर ते सगळं सायमल्टेनियसली आमचं ते चालू राहायचं. तर ते झालं. त्याच्यानंतर मग हे परत आलो. देन 1998 मध्ये हे सगळं काम चालायचं, पक्ष्यांचं काम चालायचं. आणि मी बघायचं तर पक्ष्यांची पुस्तकं फारशी नव्हती अवेलेबल. आणि मी फोटोग्राफी मग तेव्हा मी चालू केली होती. आणि फोटोग्राफीचं पहिलं एक्झिबिशन बर्ड फोटोग्राफीचं मी केलं पुण्यामध्ये. दॅट वॉज द फर्स्ट एव्हर एक्झिबिशन. दॅट वॉज मी काढलेल्या फोटोग्राफचं पहिला कॅमेरा फर्स्ट एव्हर. दॅट वॉज आय हॅड अ कॅनन विथ अ 200mm लेन्स. आणि त्याच्यानी ते काढलेले फोटो. कॅननचा कॅमेरा होता तुमचा? कॅननचा 200mm ची लेन्स. 200mm लेन्स होती. ती आहे अजून. ओके. तर त्यांनी मी ते फोटोग्राफ्स काढलेलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं फोटोग्राफी एक्झिबिशन. बर्ड फोटोग्राफी महाराष्ट्रातलं फर्स्ट बर्ड फोटोग्राफी एक्झिबिशन. आणि इन माय ओपिनियन इट वॉज द फर्स्ट इन द कंट्री ऑल्सो. ओके. नोबडी हॅड डन एनी बर्ड फोटोग्राफी. आणि त्याला आम्ही केलं बालगंधर्वमध्ये. आणि त्याला उद्घाटन करायला आले होते व्यंकटेश माडगुळकर. किती साली केलं होते? 19 मी तुला सांगतो. 1997 का 6 काहीतरी असेल. आणि पंडित भीमसेन जोशी दोघांनी बालगंधर्वमध्ये. आणि 4 दिवस लेखा. म्हणजे बालगंधर्वपासनं ते पार मला वाटतं संभाजी उद्यानपर्यंत लाईनी लावून लोकांनी बघितलं. आणि आम्ही एक काहीतरी 5 रुपये का काहीतरी तिकीट लावलं होतं की ते एका संस्थेला द्यायचे ते पैसे म्हणून. तर ते तिकीट लावून लोकांनी हे काढलेले आहेत. म्हणजे एवढं ते रात्रंदिवस चाललेलं होतं. मग ते इतकं फेमस झालं. मग ते आम्ही चिपळूणला केलं, ते नाशिकला मला केलं. तर ते विवा शिरवाडकरांनी मला घरी बोलवलं. आणि विवा शिरवाडकरांचं पत्र आहे माझ्याकडे. मग त्यांनी माझ्या अरे हां फार भारी प्रकार, खूप मजा. म्हणजे ते एवढं ते पक्ष्यांचं हे. आणि आता मी फोटो बघितले तर त्याचे कंपोजिशन्स खूप छान आहेत. आणि तेव्हाचा तो कॅमेरा होता, त्याचे लिमिटेशन्स होते. डिजिटल नव्हतंच ना, साधी ती. पण ते दॅट वॉज द फर्स्ट वन. तर ते खूप छान झालं. आणि मग तेव्हा मला काय वाटायचं, का केलं तर आपल्याला जे आवडतं ते लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि मग ज्याला कोणाला आवड असेल त्याला अजून ती आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून केलं. मग हे सगळं करताना मग मी म्हटलं की पक्षी आयडेंटिफाय करायला एवढा त्रास व्हायचा, कारण की फोटोग्राफी गाईडच नव्हतं. बरं, चित्र जी होती ना त्या पुस्तकांमधली ती इतकी चांगली नव्हती बेसिकली. म्हणजे अजूनही ते माहिती आहे, त्यामुळे ते सगळे गेलीच ना, ती पुस्तकं बंदच पडली. कारण इतकी रिअलिस्टिक चित्रच नव्हती त्याच्यामध्ये. म्हणजे काही काही पक्ष्यांची चित्र तर तू अशी आहेत ती जुनी बघितलीस तर तुला ओळखू पण येणार नाही, कलर्स पण आहे. सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू व्हॉट वॉज डन, की त्या लोकांमुळे आपल्याला आवड निर्माण होते. मग तुम्हाला नेक्स्ट स्टेप घ्यायला पाहिजे ना.
मग आम्हाला वाटलं की आपण फोटोग्राफिक गाईड आपण तर का नाही आपण करता का नको काढायला? नाहीये म्हणणं सोपं आहे. मग क्रिटिसाइज करण्यापेक्षा तू काहीतरी कर ना. मग करायचं म्हटलं तर पैसे खूप लागतात. मग पैसे कुठून आणणार? मग त्या दरम्यान विक्रम ग्रेवालनी बर्ड्स फोटोग्राफिक गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणून काढलं. ओके. आणि त्याच्यामध्ये फक्त 450 पक्ष्यांचेच फोटो होते, कमी होते. म्हणजे भारतामध्ये आता 1300 पक्षी आहेत, त्यावेळेला जवळजवळ 1100 पक्षी नोंद होते. ओके. पण त्यातले 400च म्हणजे 1/3 पक्ष्यांचंच होतं ते. पण दॅट वॉज द फर्स्ट फोटोग्राफिक गाईड विक्रम ग्रेवाल. तर ही वॉज अ प्रिन्सली स्टेटमधला तो हे होता. आता आहेत की नाही बहुतेक इज नॉट देअर. तर ते मी पहिल्यांदा जाऊन विकत आणलं. मग म्हटलं अरे ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण मी बघितलं तर फोटोग्राफ्स सगळे नाही आहेत. मग म्हटलं आपण आता काय करायला पाहिजे की आपण कुठे राहतो? पुण्यात. मग पुण्याच्या जवळ पश्चिम घाट. मग आपण पश्चिम घाट हा हॉटस्पॉट आहे बायोडायव्हर्सिटी. बरोबर. मग व्हाय डोंट वी डू अ बुक ऑन बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोकण अँड मलबार. म्हणजे दॅट विल बी युनिक बुक आहे, कधी कोणी केलेलंच नाहीये. पण मग म्हटलं त्या पुस्तकामध्ये आपण काय दाखवायचं? तर नुसतं पक्षाचा फोटो नाही काढायचा, त्याच्यामध्ये पक्षाचं नेस्ट कसं असतं ते दाखवायचं आणि त्याच्या कल्चरल सिग्निफिकन्स बद्दल काहीतरी बोलायचं. ओके. मग पहिलं पुस्तक हे जे बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स कोकण आणि मलबार नावाचं पुस्तक आहे. तर ते मी काढलं पहिलं. आणि त्याच्यासाठी जो खर्च येणार होता त्याच्यासाठी मी घरोघरी फिरून पैसे मागितले आणि लोकांकडनं 5 रुपयांपासून 100 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत लोकांनी देणग्या दिल्या मला. ओके. आणि ते 1997 मध्ये काम चालू केलं. 2000 मध्ये ते पुस्तक पब्लिश झालं. 1997 ला ते सुरुवात केलं. हा 3 वर्ष मी ते करत होतो, लिहित होतो, सगळं बघत होतो. मग माझ्या लक्षात आलं की काही पक्ष्यांचे फोटोग्राफ आपल्याला मिळणारच नाहीयेत. मग ते क्लिमेंट फ्रान्सिस म्हणून माझा मित्र होता बेंगलोरचे. तो तेव्हा अगदी नव्याने होता. मग क्लिमेंटला फोन केला. मग तो म्हणला तू म्हटलं चल क्लिमेंट आपण लोकांनी करू. मग निरंजन संतला फोन केला. निरंजन संत मी आणि तो बेळगावला असतो. आम्ही तिघांनी मिळून पुस्तक लिहिलेले. कोणतं पुस्तक? हे बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स कोकण अँड मलबार. आणि तिघांचं मिळून आहे. आणि त्याची हाईट अशी झाली. सो दॅट वॉज अ फर्स्ट फोटोग्राफिक गाईड डेडिकेटेड टू अ हॉटस्पॉट ऑफ द कंट्री. अँड दॅट इज नाऊ इट वॉज हेल्ड बाय लिंक्स एडिशन्स नावाचं कंपनी आहे, स्पॅनिश कंपनी. LYNX लिंक्स एडिशन्स. मी तो फक्त पक्षी आणि प्राण्यांवरतीच पुस्तकं काढतात फोटोग्राफी गाईड. त्यांनी त्याचं वन ऑफ द बेस्ट बुक्स एव्हर रिटन ऑन बर्ड्स म्हणून कौतुक केलं त्यावेळी. हे कुठलं पब्लिकेशन होतं बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्सचं? ते आपणच केलेलं आहे, सेल्फ पब्लिश. आणि दॅट वॉज विथ द ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. अच्छा. म्हणजे फंडिंग बिल्डिंग सगळं मीच केलं. त्यांचं नाव घातलं कारण की त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालं. आय अंडरस्टूड की खूप चांगली मदत करणारे लोक समाजामध्ये असतात. बोहरा समाजाच्या लोकांनी पण मग त्याच्यानंतर खूप पुस्तकं झाली. मग ते पहिलं. मग तेव्हा मी ते जायचो आणि मग मी बघायचो की बाबा डॉक्टर पण आहे. पहिलं पुस्तक तुमचं बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स कोकण अँड मलबार. दॅट वॉज ऑन बर्ड्स. आता सगळी 42 पुस्तकं झाली तुमच्या नावावर पक्ष्यांबद्दलची. पक्षी, प्राणी, सीड्स, ऑर्किड्स. आणि मग मला आवड अशी होती म्हणजे व्हल्चर्स वरती मग मी एक पुस्तक लिहिलं, फक्त व्हल्चर्स. बरं. ते कोणतं? व्हॅनिशिंग व्हल्चर्स ऑफ इंडिया. व्हॅनिशिंग व्हल्चर्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मग मला म्हटलं की मग असं लक्षात येतं की पक्षी हे नुसते पक्षीच नसतात, तर पक्षी झाडांवरती राहतात. बरोबर. मग तुला झाडांबद्दल माहिती पाहिजे. मग मला ते पहिल्यापासून हे कुतूहल होतं की झाडांची गाईड्स आहेत पण बियांचं कुठं गाईड आहे? बरं. बी सापडली तर कुठं काय ओळख कुठे शोधायची? सो आय डिड द फर्स्ट फोटोग्राफिक गाईड ऑन सीड्स ऑफ महाराष्ट्र. सीड्स ऑफ ट्रीज ऑफ वेस्टर्न घाट्स वरतीच मी कॉन्सन्ट्रेट केलं, इन्क्लुडिंग महाराष्ट्र असं केलं ते. त्याच्यानंतर मग ऑर्किड्स बद्दल मला फार प्रेम होतं. ऑर्किड्स वरती मी त्या काळी डार्विनचा एक लेख वाचला होता. डार्विनने ऑर्किड वरती एक खूप सुंदर पुस्तक लिहिले आणि ते वाचल्यानंतर मग मला वाटलं की ऑर्किड्स वरती इतकं वेगळं त्याचं सगळं फिजिओलॉजी आहे आणि ऑर्किड्स इतके सुंदर दिसतात. मग मी म्हटलं की ऑर्किड्स आपल्याकडे कुठलेच बघायला गेले तर नथिंग. मग म्हटलं नाव आय स्टार्टेड थिंकिंग की जे नाहीये त्याच्यात आपण काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का. मग ऑर्किड्स ऑफ द नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स नावाचं पुस्तक केलं. ऑर्किड्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स. आणि ते अगेन इट वॉज हेल्ड ॲज वन ऑफ द बेस्ट बुक्स ऑन ऑर्किड्स. आणि ते पण कारण ते सगळ्या फोटोग्राफिक गाईड आणि 4 वर्ष आम्ही काम केलं फील्डमध्ये जाऊन. आणि याच्यामध्ये कुठलाही आपले आपण जाऊन रिसर्च करायचा. नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स, ऑर्किड्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स 101 नागालँड, मणिपूर वगैरेच्या परिसरात नाही. आपला नॉर्दर्न वेस्टर्न घाट, पश्चिम घाट आणि तो पण उत्तर पश्चिम घाट. ओके. म्हणजे फ्रॉम नवापूर टू गोवा
नवापूर एवढा आपली जी महाराष्ट्रातली भाग आहे आपला जो भाग आहे त्या भागामधल्या ह्याच्याशी कॉन्सन्ट्रेट केलं कारण की नॉर्दर्न वेस्टर्न घाट्सवरती कधी कोणी कामच केलं नव्हतं तोपर्यंत. ओके. सो वी थॉट की वी विल फोकस ऑन दिस एरिया. मग ऑर्किड्स, मग सीड्स वरती केलं. मग मी म्हटलं की सापांवरती पुस्तक आहेत, पण रेप्टाईल्स म्हटलं तर पाली आणि सरड्यांबद्दल काहीच नाही. मग एक जेसी डॅनियल त्यांचं पुस्तक होतं रेप्टाईलवर, तर फारच तुरळक माहिती. देन आय डिड अ फोटोग्राफिक गाईड ऑन द रेप्टाईल्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स. ओके. एव्हरी रेप्टाईल अगेन फील्डमध्ये जाऊन प्रचंड काम करून फॅन्टॅस्टिक फोटोग्राफिक गाईड. फोटोग्राफी कोणाची ही सगळं आम्हीच केली. अच्छा, ह्या तुमच्या हो, सगळ्या आम्ही आणि आमचे काही मित्र आहेत आणि ज्यांची फोटोग्राफी आहे सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत त्याच्यावर. मी बघितलं ते तुमच्या पुस्तकामध्ये. देन वी डिड ऑन बेडूक. ओके. बेडकांबद्दल पण नाही आहे आपल्याकडे. मग ॲम्फिबियन्स ऑफ द नॉर्थर्न वेस्टर्न घाट्स केले. ओके. तर ते झालं. आता मी पुस्तक लिहितो आत्ताचं जे आहे माझं. बरं, त्याच्यानंतर असं झालं, टाटा पॉवर कंपनी हे महाशीर नावाच्या एका मासावरती काम करतो. महाशीर हा नष्ट होण्याच्या मार्गावरती होता. तो त्यांनी ब्रीड करून करून वाचवला आणि तो रेड डेटा बुक मधनं बाहेर काढला ब्रीडिंग करून. तर त्याला नाही, तो महाशीरच म्हणतात त्याला. महाशीर म्हणजे म्हणजे मोठं आणि डोकं. तर त्याचं पुस्तक मी केलं आता. सो दॅट वॉज विथ टाटा पॉवर. सो महाशीरवरचं पुस्तक आहे आता माझं. त्यात फुल डिटेल, म्हणजे अगदी अंड्यांची मायक्रोस्कोपिक फोटो पासून तुला दाखवीन मी. मग त्याच्यानंतर मग ते झालं. आता मी ऑटर्सवरती पुस्तक करतोय, आता येईल. ऑटर ते कुठे? पाणमांजर. तर त्याच्यावरती मी फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर ऑटर्सवरती खूप काम केलं 5 वर्ष. पण मग कुठे? सिंधू म्हणजे एंटायर कोकण, सगळ्या कोकणात सगळे सतत सर्व्हिस करून 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 सगळं. त्याच्यावरती पेपर्स पण आहेत माझे पब्लिश्ड. तर ऑटरचं माझं आता काम चालू आहे. हे सगळं चालू असताना पक्ष्यांचं काम करतोय, हे करतोय. आणि त्याच्यात मला अगदी सैनिक शाळेमध्ये आम्ही होतो की नाही, तेव्हा म्हणजे त्याची शाळा कशी आपल्यावरती प्रचंड हे करते बघ, इन्फ्लुएन्स. तेव्हा ना आमच्या त्या शाळेमध्ये बरॅक्स होत्या, बरॅक्स सैनिकांच्या. आणि त्या बरॅक्सच्या जी कौला असायची, त्याचे जे राफ्टर्स होते ना बाहेर आलेले, त्याच्यावर घुबडं बसलेली असायची. आणि त्या घुबडांबद्दल इंटरेस्ट आम्हाला फार. मग ते रात्री आम्ही जाऊन ते बघायचं वगैरे बरं का. आणि मग नंतर मग तो इंटरेस्ट मला खूप होता. आणि मग नंतर लक्षात आलं की घुबडांची शिकार होते, त्यांना मारलं जातं, त्याच्याबद्दल अंधश्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल सुपरस्टिशियस बिलीव्स खूप आहेत, ब्लॅक मॅजिकमध्ये वापरतात. मग मध्ये वाचलं की दिवाळीमध्ये म्हणजे एका दिवाळीच्या सीझनमध्ये 75,000 घुबडं मारली गेलेली आहेत नॉर्थ ट्रॅफिक इंडिया. हे सगळं सुपरस्टिशन ब्लॅक मॅजिकसाठी. तर मी म्हटलं हे भयंकरच आहे. आणि घुबडा पक्षीच आहे, त्याला काय बाकी फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स खूप आहेत त्याचे. मग मी विचार केला की इट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग टू स्टडी. म्हणून कोणी स्टडीज केलं नाही भारतामध्ये, घुबडांवरती अभ्यासच नाही आहे. देन आय थॉट की नाव माय नेक्स्ट थिंग विल बी टू स्टडी आउट्स. म्हणजे व्हॉट एव्हर इज व्हेरी डिफिकल्ट ना, मी तिथं फोकस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते मग आता घुबडांवरती फोकस. आता घुबडांवरती काम नाही तर 4000 तास मी ऑलरेडी एका घुबडावरती काम केलं. एका घुबडावर रात्रीचे 4000 नाईट आवर्स. आणलं